रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आजचा हा शेवटचा स्पॉट आपल्याला पाहायचा राहिला होता, तर आपण तिथं आलेलो आहे। आपण श्री हम्पीमध्ये श्री विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहे, जिथं की विठ्ठल मंदिर आहे आपलं। आणि ते 50 रुपयाच्या नोटवरती जो रथ दाखवतात दगडी, तर तो सुद्धा पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मंदिर पार्श्वनाथ मंदिर पाहिलं, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण विठ्ठल मंदिर आणि तो दगडी रथ जो आहे 50 रुपयाच्या नोटावरला, तर तो पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी हे जे दिसतंय तुम्हाला, ही विठ्ठल बाजारपेठ आहे, भरपूर अशी मोठी। हे तुम्ही बघू शकता, खूप मोठी बाजारपेठ आहे। विठ्ठल बाजार असं ह्याला नाव दिलेलं आहे। आणि या ठिकाणी विठ्ठल मंदिराचे कमान आपल्याला पाहायला मिळते। तर अशा प्रकारे विठ्ठल मंदिराची कमान आहे। तर आणि या ठिकाणी विठ्ठल मंदिराचा इतिहास दिलेला आहे, तर तो तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। या ठिकाणी स्कॅनर दिलेला आहे। आपण आतमध्ये जाऊन पाहूयात, आपल्याला अजून काय पाहायला मिळते ते। आणि इथून माग 1 ते 1.5 किलोमीटरवरती आम्हाला चेकपोस्ट लागला, जो की आपण हो आगे गए ना, जो की आपण इथपर्यंत येण्यासाठी बसने यावं लागतं। त्यांचं 20 रुपये तिकीट होतं। इथं यायचे 10 आणि इथून परत आपल्याला गाडीपर्यंत सोडायचे 10 रुपये, असे 20 रुपये घेतात। तिकीट आपण लोटस महलला काढलं होतं, तेच तिकीट या ठिकाणी पण आपल्याला घेतलं जातं तेच। तर तुम्ही जर येणार असाल तर लोटस महलला तिकीट काढल्यानंतर इथं तिकीट काढायची गरज नाही, तेच तिकिटावरती तुम्हाला एंट्री मिळून जाते आतमध्ये। आणि आता आपण आतमध्ये आल्यानंतर जो 50 रुपयाच्या नोटवरती जो रथ आहे तो बघू शकता, अशा प्रकारे दिसतो। रथाची ही चाके आहेत, तर दगडी संपूर्ण दगडी रथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। रथाचं स्ट्रक्चर बघा, या ठिकाणी या हत्ती तो रथ ओढताना आपल्याला पाहायला मिळतं। तर वरती पण रथावरती कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतंय। तर अशा प्रकारे हा रथ मी तुम्हाला संपूर्ण गोल फिरून दाखवतो। तर या ठिकाणी रथाच्या पायांना जॉईंट बघा कसा दिला जातोय। तर अशा प्रकारे हा संपूर्ण रथ जो आहे तो इथं बनवलेला आहे। रथावरती सुंदर अशी कोरीव कामे केलेली आहेत। खूपच छान असा सुरेख हा रथ आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि या ठिकाणी हे मंदिर आहे, ऊन सूर्यनारायण तिकडं असल्यामुळे हे अंधार येत असेल पाहायला। तर या ठिकाणी सुद्धा एक मंदिर आहे, तर ते पण तुम्ही पाहू शकता। शरब आकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर हे स्तंभ आहेत मंदिराचे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी। तर इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे मंदिर पाहायला मिळते। अशा प्रकारे अजून आपण पुढं पाहूयात, आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते। फ्लाइंग हनुमान, क्या फ्लाइंग हनुमान? देखो मैडम, फ्लाइंग हनुमान जी का पूंछ है, अलग अलग है, उसका बॉडी है, हेड है। बराबर। ये 5D का है।
आणि इथं हे बी ना ते पाणी याच्यावरूनच खाली इथं पडतं याच्या धोलमध्ये. हे एकच शिल्प आहे, त्याच्यावर ते मागं रे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ते दाखवत होते गाईड. आपण आता पुढे जाऊया. तर अशा प्रकारे इथले शिल्प आहेत. तर एका शिल्पापासून किती शिल्पची कलाकृती इथं बनवलेली आहेत तर ते आपल्याला तो गाईड सांगत होता. तर इथं सुद्धा आतमध्ये जायचा रस्ता आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते ते. तर सुरुवातीलाच पायऱ्या चढून आपण वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा दरवाजा पाहायला मिळतोय. आणि तुम्ही बघू शकता आपण जे आपल्या तिकडे तोरण वगैरे जे काढतो त्या पद्धतीने ह्या दरवाजावरती कमानीवरती नक्षीकाम केलेलं आहे. फारच सुंदर या ठिकाणी या शिल्प कोरलेले आहेत. इथं सुद्धा दिसतंय. तर आपण आतमध्ये अजून जाऊन पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला शिल्प कोरीव दिसतात. तर या ठिकाणी पण विविध प्रकारचे विविध शिल्प कोरलेले पाहायला मिळतात. तर या ठिकाणी भगवान विष्णूंचे शिल्प आपल्याला दिसते. शंखचक्र पद्म गदाधारी भगवान श्री विष्णू इथं नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपाला फाडताना भगवान नृसिंह दिसतात. तर अशा प्रकारे हे कोरीव काम केलेलं आहे. फारच सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता विठ्ठल मंदिर हे आपल्या विठ्ठलाचं एक म्हणजे हे मंदिर आहे. आपल्या इकडूनच्या विठ्ठलाचं हे मूळ मंदिर जे पहिलं मंदिर म्हणतात ना ते हेच मंदिर. तर इथं पण भरपूर मोठी अशी आकृती आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने खूप सुंदर सुंदर इथं आकृत्या आपल्याला पाहायला मिळतात. अजून आतमध्ये जाऊन पाहणार आहोत आपल्याला अजून काय काय पाहायला मिळते ते. तर या ठिकाणी इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आतमध्ये इथं वरती वटवाघुळे आहेत आणि खाली असे काय म्हणता येईल याला मला कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने मी तुम्हाला ते दाखवतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर पाहायला मिळते. अजून एक ठिकाणी मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर गर्भगृहातून आपल्याला या ठिकाणी जायला रस्ता दिसतो. तर हे सुद्धा आपण पाहू शकता कशा पद्धतीने खूपच सुंदर. हा म्हणजे मंदिराला आतमध्ये गर्भगृहाला प्रदक्षिणा मारण्याचा मार्ग आपल्याला या ठिकाणी असावा किंवा दुसरं काहीतरी असावा. अशा ठिकाणी संपूर्ण अंधार दिसतोय. मला माहीत नाही ह्याच्यात दिसतंय का नाही पण हे अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. इथं सुद्धा अशा कोरीव काम शिल्प कोरलेले आहेत. तर आतमध्ये जे पाणी आहे जे समजा देवाला आंघोळ घातल्यानंतर जे पाणी बाहेर येतं ते या ठिकाणाहून येतं आणि आतमध्ये येतं पडते. तर इथून आता बाहेर जायला पण सुद्धा काहीतरी आउटलेट असेल पुढे तरी ते खाली असेल. तर अशा प्रकारे संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा आपण घालून पुन्हा वरती आलेलो आहे. आणि विठ्ठल मंदिरात देव नाही आहे तुम्ही बघू शकता. तर हे पाहून आता आपण बाहेर जाऊयात अजून बघूयात आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते. खूप सुंदर अशी कलाकृती शिल्प ह्याच्यावर कोरलेले आहेत. खांबांवरती अशा पद्धतीने कोरलेले आहेत. खूपच सुंदर आहे.
तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आहे. My name is Barry. I'm from Melbourne in Australia, and we've been here for 4 days. We've got another 2 or 3 days, and it's the most amazing place we've been to. It's so much to see and so different, and things like this are just outstanding. So we've thoroughly enjoyed it. We stayed at a place for lunch today, and they had varies of lots of different types of food, and everything was beautiful. डू यू लाईक इट? We love it. Yes, we've been to India before, Delhi and Jaipur and that side. Now we're here in Hampi, and we're heading down towards Kerala. Okay. Fantastic. अजून इतर काहीतरी काय Okay. काय बघितलं आज? So, what are the places have you visited in India this time? We started off in Bangalore, and well, first of all, let's go to Delhi, then to Bangalore, and then we drove up here for 7 hours, and this is the beginning of our trip. And we're here for another 2 or 3 weeks. We're going up into the mountains on a steam train, and then later we're going down to Kerala, and we're going on river boats for 2 or 3 days. बदामीला जाणार आहेत का? How are you liking Indian food? Oh, love it. Love Indian food. Does the spicy affecting you, your body? No. We have friends in Melbourne. Max is from Kerala, and they have an Indian restaurant, and we go there quite a bit. बदामीला जाणार आहेत? Are you visiting Badami or straight going to Kerala? No, I'm not sure exactly. We should have had Kath here. She's organised the tour. She knows where we're going. She tells me every day, and I only know the one day. Okay. All right. Yes, thank you No very worries. much. Thank you. Thank you. तर अशा प्रकारे आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि हम्पीतली सर्व मंदिरे फिरून झालेली आहेत. मी सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्ही सर्व व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा. तर आत्ता आम्ही इथून हम्पीमधून थेट बदामीला जाणार आहे आणि बदामीमध्ये चालुक्य राजांची राजधानी त्या बदामीमध्ये जाणार आहे. तर तिथं जाऊन बदामीसुद्धा एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण. तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.